त्यांचा घोषणा आहेत घोषणा गणेश नाडगे यांनी वेगळ्या पद्धतीचा प्रचार सुरू केला आहे. बसमधून जे आहे प्रचार करताना एकूण पाहायला मिळेल. आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत की त्यांनी आता वेगळ्या पद्धतीचा प्रचार त्यांचा काय सुरू केला. तुम्ही बसमधून प्रचार करताय, काय नेमकं कारण आहे या सगळ्या प्रचाराची नारळच तुम्ही इथून सांगा. दादा मी घोषणा गणेश नाडगे मी आज प्रचार कारण मी सामान्य घरातली एक मुलगी आहे आणि राज्य परिवाराची सून आहे. पण आज या गरीब मायमाऊल्यांच्या काय समस्या असतील, कारण ते रोज बसमधून प्रवास करतात, त्यामुळे मला हे जाणून घ्यायचंय की त्यांना काय अडचणी येतात. दुसरं म्हणजे तुमच्या विरोधामध्ये भाजपचे माजी आमदार जे सुरेश वरपुडकर आहेत त्यांच्या सून रेणू वरपुडकर आहेत. कसं आव्हान असणार आहे तुमच्यासाठी? दादा खरं तर मला हे आव्हान वाटतच नाहीये, कारण इथे स्पष्ट दिसत आहे की राजकारण आणि समाजकारण अंगीकारलेलं आहे. त्यामुळे गेले 40 वर्ष झालं त्यांनी काय केलं हे सर्वांना माहितीच आहे, काही सांगायची गरज नाही. त्यांच्या घरामध्ये पूर्ण पदं होती, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आता त्यांना महापौर पदही होतं. तरी तुम्ही बघितलेलं आहे परभणी शहराची काय अवस्था आहे आणि याबद्दल मला काही जास्त सांगायचं नाहीये की आम जनतेला सगळं काही माहितच आहे. तुमचं जर खरं पाहिलं तर भारतीय परिवार हा मोदीकरांची फार एकनिष्ठ मानला जातो मागच्या अनेक वर्षापासून. पण ते आता स्वतः त्यांच्या कुटुंबातल्या मुंबई जे आहे तुमच्या विरोधामध्ये लढत आहे, तरी सुद्धा तुम्ही आव्हान वाटत नाही असं म्हणतात. दादा कारण गणेशराव घाटगे यांनी नेहमी समाजकार्य केलेलं आहे आणि गरीब जनतेला आज मी तिथे जाते तिथे सामान्य माणूस आणि माझं तरुण भावंड एकच म्हणतो की ज्याच्या पाठीवर माझा हात आहे मी त्याच्या सोबतच आहे. तरुण पिढीने ही निवडणूक अंगावर घेतली आहे. तिथे मी उमेदवार नाही, प्रत्येक तरुण भावंड हा उमेदवार म्हणून काम करते आणि त्याच्या किमतीवर मी हे सगळं सांगते. कारण कृषी उत्पन्न बाजार समिती असो की जिल्हा परिषद आमच्या घरामध्ये पद होतं, तेव्हा गणेशरावांनी जे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे ते कार्य हेच माझी शक्ती आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे कापूस असेल जे पण काही काम असेल ते त्यांनी स्वतःचं काम म्हणून केलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यावर याला काहीच आव्हान मानत नाही. तुम्ही हे सगळं आज प्रचार करताय, काय याच्यामधून अनुभव काय या प्रवासामधून काय सांगा? की मूलभूत गरजा खूप कामाच्या आहेत. की बसची अवस्था खूप बेकार झालेली आहे. महिलांना वर चढताना बसतानाही त्रास होत आहे. त्यामुळं या सगळ्या अडचणी बरोबर व्हायला पाहिजे. रस्ता थांबा बरोबर आहे का नाही हे सगळे कारण बघून मी आज बसमध्ये प्रवास केला. मला सांगा की काय तुम्हाला विश्वास वाटतो की यावर्षी तुम्हाला या निवडणुकीमध्ये पुन्हा गुलाल उधळण्याची संधी मिळेल, तुम्हालाच निवडतील आणि का निवडावं? दादा मी खाळापूर हे गाव आहे आमचं आणि दैठणा सर्कल जिल्हा परिषद दैठणा सर्कल हे एक सर्कल नसून गणेशराव घाटगे साहेबांचं हे घर आहे आणि घरातल्या परिवारांना जसं आपण सांभाळतो तसं त्यांनी आतापर्यंत या सर्व माझ्या तरुण भावंडांना झालं, सामान्य माणसांना झालं, यांनी सांभाळलेलं आहे. आणि त्याच्याच हिमतीवर मी असं मानते की नक्की आपल्याला सामान्य जनता ही नक्की आपल्या पाठीशी राहणार आहे. आणि मी एवढंच आव्हान करते सगळ्यांना, माझ्या मायमाऊल्या बहीण भावांना की माझ्या पाठीशी राहून गणेशरावांची हिंमत वाढवावी. आणि पंजाब हे आपला उमेदवार आहे, उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आणि सर्वांनी एक निष्ठेनं काम माझ्यासोबत करावं. वेगळा बसमधून प्रवास करून आपल्या प्रचाराला मतदारांना किती पडतं त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन दिसतो, टीव्ही 9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.